नमस्कार, मी डॉक्टर पूनम पिसाळ. आज जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर म्हणजे वर्ल्ड डायबेटीस डे आज आपण साजरा करतोय. सर्वप्रथम सगळ्यांना वर्ल्ड डायबेटीस डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज वर्ल्ड डायबेटीस डेला मी माझ्या मधुमेह पेशंटसाठी दोन खूप सोप्या टिप्स सांगणार आहे. शक्यतो रक्तातली शुगर जेवणानंतर वाढणे हा खूप कॉमन पॅटर्न आहे आपल्या भारतीय पेशंटमध्ये. तर जेवणानंतरची शुगर तुमची औषधं न वाढवता कंट्रोल करण्यासाठी मी अतिशय सोप्या दोन टिप्स सांगणार आहे. तर टिप नंबर 1 की तुम्ही जेव्हा जेवता तेव्हा तुमच्या आहारामध्ये सॅलडचा समावेश करा आणि आहारामध्ये जेवताना सिक्वेन्स असा ठेवायचा की पहिल्यांदा तुमचं सॅलड खा, त्यानंतर प्रोटीन म्हणजे वाटीभर घट्ट वरण किंवा उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग किंवा चिकन जे काही प्रोटीन तुम्ही आहारामध्ये घेणार आहे ते खा आणि त्यानंतर सगळ्यात शेवट तुम्ही तुमची चपाती भाजी खा किंवा भात खा. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा व्हेजीज, त्यानंतर प्रोटीन आणि नंतर कार्बोहायड्रेट असं जर तुम्ही घेतलं तर तुमचं तोच आहार तेवढ्याच प्रमाणातला आहार पण तुमची रक्तातली शुगर खूप कमी प्रमाणात वाढेल. त्यानंतर टिप नंबर 2 की तुम्हाला जेवणानंतर फक्त 5 मिनिटं चालायचं आहे. जसं जुन्या काळामध्ये शतपावली केली जात होती तसंच तुम्ही जर जेवल्यानंतर 5 मिनिटं चाललात तर तुमच्या रक्तातली साखर एकदम जेवणानंतर पीक होत नाही आणि शुगर चांगली कंट्रोल राहते. अशा प्रकारे जर तुम्ही या दोन टिप्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश केलात एक आठवडा, एक महिना आणि नंतर लाईफस्टाईल म्हणून, तर कमीत कमी औषधामध्ये तुमची शुगर जास्तीत जास्त कंट्रोल राहू शकते.